नमस्कार. फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा. हे अख्खं नाव ऐकल्यानंतर बहुतेकांच्या मनामध्ये अनेक आठवणी जाग्या झाल्या असतील. या व्यासपीठावरनं पुढे गेलेले आणि मोठे झालेले अनेक कलावंत आहेत. अशा एका कलावंताशी आज आपण काही गप्पा मारणार आहोत, त्या आठवणींमध्ये रमणार आहोत. प्रसिद्ध गायक महेश काळे. नमस्कार महेश. थँक्यू सो मच राहुल. अ, पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा आहे की शास्त्रीय गायक म्हणून लहानपणापासून तू खरं तर स्वतःला पूर्णपणे त्या विषयामध्ये झोकून देऊन अभ्यास आणि चिंतन करत होतास, शिकत होतास गुरुजींकडं सगळं. फिरोदियामध्ये काही असं शास्त्रीय गायनाचं म्हणून वेगळं काही असं नसतं, नाही, पण त्या व्यासपीठावरती येऊन काही वेगळं करायला मिळालं असं आठवतंय का तुला? हो निश्चितच. माझ्या बालपणापासून मला सगळ्या प्रकारचं संगीत आवडायचं. म्हणजे मला आठवतंय त्याच्या आधी माझ्या आयुष्यातली पहिली 3 वर्ष मी काशीला होतो. हं. तर मला असं सांगितलं जातं की मी डोक्याला रुमाल बांधून खैके पानं बनारसवाला बोबड्या आवाजात म्हणायचो. त्यामुळे मला अ, संगीत ह्या विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या धाटणीच्या गाण्यांमध्ये खूप रस असायचा. 10वीच्या सुट्टीपासून अभिषेक बुवांकडे मी गाणं शिकायला लागतो. तेव्हा मात्र माझं सगळं लक्ष केंद्रित झालं ते शास्त्रीय संगीताच्या तालमीवरती, मेहनतीवरती. पण तरी ते जे वय असतं ना, कॉलेजमध्ये जायचं, ते जे वातावरण असतं, तर त्या वातावरणातही मी असल्या कारणाने फिरोदिया करंडकमध्ये अ, भाग घ्यावा असं वाटलं. मग आमच्या ऑडिशन्स झाल्या. ऑडिशन्समध्ये सिलेक्ट झालो आणि त्याच्यानंतर जेव्हा सॉन्ग लिस्ट यायला लागली, तर मी वाट बघत होतो, अरे क्लासिकलचं गाणं कधी येईल, कोण येईल? तर आमच्यामध्ये प्रमोद जोशी नावाचा एक आहे डिरेक्टर होता. हो. त्याला म्हटलं, मी मला फक्त 3 मिनिटं दे क्लासिकल गाणी. बाकी मी सगळी गाणी तू म्हणशील ती गातो. 3 मिनिटं मला फक्त दे. त्यांनी तेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवून ती 3 मिनिटं दिली. हो. आणि मग त्याच्यानंतर शास्त्रीय संगीत गायचा आमच्या VIT मध्ये एक पायंडा सुरू पडला. झाला. ही जी वेगळं संगीत गायची तू म्हणलास, काशीची आठवण तुझी आहे, तर या वेगळ्या संगीताचा नंतर मात्र तू 10वी नंतर एकदा गुरुजींकडे हं, गेल्यानंतर पूर्ण शास्त्रीय हं, संगीतातच स्वतःला वाहून हं, घेतलंस, ते अगदी आत्ता एका विशिष्ट हं, उंचीवरती हं, पोहोचेपर्यंत. पण आता तू वेगळा वापर करताना दिसतो काही हं. संगीताचा किंवा काही फ्युजनचा. तर या सगळ्याची मूळ रांगोळी सगळी त्यावेळेला घातली गेली होती असं वाटतं? निश्चितच. कारण मुळात फिरोदिया करंडक ही इतकी दुर्मिळ स्पर्धा आहे, की जिथे सगळ्या कलागुणांचा अंतर्भाव करत एका सूत्रामध्ये बांधून ते नाट्य स्वरूपामध्ये सादर करणं. आणि ते करत असताना म्हणजे मला आठवतंय, रिबिन डान्स होता, स्केटिंग होतं, तो आग सोडणार आहे काहीतरी हो. आमच्यात शैलू होता. हे सगळं करत असताना ते अत्यंत त्या सूत्राला धरून येईल. तर त्यामध्ये ना मला असं वाटतं की स्टोरी टेलिंगचा जो एलिमेंट होता, सगळ्या गोष्टींचा समावेश करून घेणारं स्टोरी टेलिंग जे होतं, त्या स्टोरी टेलिंगचा मला निश्चितच उपयोग होतो. कारण आता मी जेव्हा दुसऱ्या बाजूनी पाहतो, खूप गोष्टी सामावून घेतल्यानंतर स्टोरी टेलिंग सांगताना जशी तारांबळ होऊ शकते, तसं खूप कमी असताना स्टोरी टेलिंग करायला जेव्हा लागतं. शास्त्रीय संगीतामध्ये 4च ओळी असतात. त्या 4 बरोबर. ओळी आम्ही आळवत असतो 1 तासभर. तर कमतरतेमध्ये सुद्धा स्टोरी टेलिंग कसं करावं, हे कुठेतरी मला असं वाटतं की त्याची मुहूर्तमेढ वा. फिरोदिया करंडकमध्ये झाली. मी अमेरिकेमध्ये माझं गेलं 22 वर्ष झाली आता माझं वास्तव्य. तर अमेरिकेमध्ये मी बरेच उपक्रम केले. कीर्तनावरती कार्यक्रम मीच लिहिला, तो भाव तेथे देव नावाचा. हो. सॉन्ग ऑफ द डिव्हाइन या इंग्लिशमध्ये तो केला होता स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला. तर तिथे प्रोफेसर ॲना शुल्ट्झ म्हणून आहेत. ॲनानी तिची PhD थिसिस केला होता राष्ट्रीय कीर्तनावरती. नारद संगीत बर. विद्यालयामध्ये, नारदीय. कीर्तन विद्यालयामध्ये ती शिकलेली आहे. तर आमच्या गप्पा चालत असती, म्हटली, "आपण एक प्रेझेंटेशन करूयात का?
एक कीर्तन सिम्पोजियम आहे, 100 स्कॉलर्स अख्ख्या देशातनं येणार आहेत. बरं. तर सुरुवातीला आपण एक लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन सारखं सिम्पोजियम करूयात. म्हटलं नाही, लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन कशाला, आपण त्याला नाट्य आणि संगीत स्वरूपामध्ये सादर करूयात. मग तेव्हा मी त्यातला कीर्तनकार झालो होतो. बरं. तिन्ही म्हणजे सगळं जय जयकार, नमन, गजर काय असतो, मग मूळपद, मग पूर्वरंग, उत्तरंग याचं सांगत त्याचं मी मी ॲक्च्युली कीर्तनकार झालो. मी मूळपद जे होतं मला वाटतंय आम्हा नकळे ज्ञान होतं. आम्हाला कळेल. तर आम्हा नकळे ज्ञानाची फोड मी इंग्रजीमध्ये करून तिथे नाट्य स्वरूपात लोकांच्या समोर मांडली. हे सगळं केलं त्याचं कारण ते फिरोदियाचं स्पिरिट मी अनुभवलं होतं. आणि ऑटोमॅटिकली व्हर्सटॅलिटी का आली? कारण मुळातच किती 22 होते ना, ते किती होते लोक, 22च 22 आलं. हो. हा. आणि ती बॅकस्टेज काही, तर त्यातच सगळं. त्यामुळे स्पेशलिस्ट गायक हा गोष्ट नव्हती. गाणार मला आठवते मी हम्मा हम्मा गाणं गायलंय, चिकपुक राहिले गायलंय, माकारेना गायलंय, पर त्याच सोबत घर थकलेले संन्यासी गायलंय, उड जाएगा हंस अकेला गायलंय, सीने में जलन गायलंय, छोडाय हम बोगलिया गायलंय, सर्वात्मका सर्वेश्वरा गायलंय, अभिषेकी बुवांचा तो कट्यारमधला जो तराण आहे तो गायलाय, पुऱ्या कल्याणमधली बंदिश गायला. त्यामुळे सगळंच मला गायला मिळालं, सगळ्याच गोष्टी गायला मिळाल्या. तर ती व्हर्सटॅलिटी, मी आता सगळ्यांनाच व्हर्सटाईल होता येतं असं नाही, पण माझ्यात कदाचित ती व्हर्सटॅलिटी जो होती त्याला उत्तेजन तेव्हा मिळालं, म्हणून मला एक त्याच्याबद्दल आत्मविश्वास आला. आणि तो सवाई गंधर्व या मोठ्या मंचावर गायल्यानंतर परत मला असं वाटलं की हां, आपण हे करूया, ह्याकरता ह्याची गरज आहे तर करूया. तर तो प्रयोग करू शकलो. असे अनेक प्रयोग मी गेले अनेक वर्ष करतो आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कॉलेजच्या वातावरणाचा खूप मोठा त्याच्यावरती असर आहे. आणि त्यामध्ये फिरोदियाचा खूप मोठा भाग आहे. पण फिरोदियाचं स्ट्रक्चर ज्यातनं तू स्वतः काम केलंस, तुला माहिती असेल की तुझं गाणं म्हणजे फक्त तुझ्याच गाण्यावर कॉन्सन्ट्रेशन असतं नाही. असं नाही. एकीकडे तू गात असतोस, त्याच हम्म. वेळेला कुठेतरी एखादा पेंटर काहीतरी करत हो. असतो, कोणीतरी तिथं हम्म. नृत्य करत असतं. हम्म. तर सगळ्याच प्रायोजित कला एकत्रितरित्या एका थीम मध्ये कुठेतरी बांधून सादर करणं, ही जी फिरोदियाची संकल्पना होती, यातल्या इतर कलांचा कळत नकळत आपल्या कलेशी जो जोड येतोय त्याचा एक परिणाम कुठेतरी मनावरती होत असतो. अर्थातच होतो, अर्थातच होतो. बघा, कुठलीही कला ही व्हॅक्यूम मध्ये होऊ शकत नाही. कला ही स्वयंभू नसते, ती रिॲक्शन असते. कधी कधी रिॲक्शन श्रोत्यांकडनं येते, म्हणून एखाद्या आलाप एखाद्या वाटेने चालतो, किंवा मनामध्ये एखादा विचार रुंजी घालत असतो, त्या विचाराला जबाब म्हणून तुमची कला प्रत्युत्तर देते त्या कलाच्या माध्यमातून. त्यामुळे साहजिकपणे झाला. म्हणजे मी अमेरिकेत गेल्यानंतर आर्ट अप्रिसिएशनचा क्लास घेतला. का तर काढायचे छान. आणि मी आता अभंगवारीचे कार्यक्रम केले, त्यात अच्युत पलावांनी बाजूला त्यांनी कॅलिग्राफी केली. आपले नगरचे जे आहेत त्यांनी छान, कांबळे यांनी शिल्प केलं. आणि मला हे करत असताना मी खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन, मला खूप आवडलं काय करतात. म्हणजे मी गाताना लिटरली मला आठवते तेव्हा, काय करतायत बघायचं, त्यातनं काही फीड होतोय का, यांची मूर्ती कुठपर्यंत आली आहे, मग त्याच्या लयीमध्ये मला काही आलाप करता येईल का. एक सर्वसमावेशक, कारण क्लासिकल म्युझिकमध्ये काय होतं ना, शास्त्रीय संगीतात मोनोफिलिक असं म्हणतात की जो मध्ये बसतो तो ती सगळी मैफल कंट्रोल करत असतो. त्यामुळे आम्हाला सोलो गोष्टी करायची खूप सवय असते. पण फिरोदियामुळे एक ते टीम स्पिरिट मला जे लाभलं, ते आता पुढे बाकीची कुठलीही सुद्धा कोलॅबोरेशनची कामं असतील, किंवा आता इवन सूरनवा ध्यास नवा असेल, किंवा हे मी मगाशी म्हटलो तसे अनेक वेगवेगळ्या कलांचा अंतर्भाव असलेले कार्यक्रम असतील, ते करताना खूप नैसर्गिक वाटतं. उल्लेख केला सूरनवा ध्यास नावाचा, म्हणून मला त्या भागाकडे यावंसं वाटतं की तू ज्या वेळेला शालेय स्तरावरती किंवा 10वी नंतर गुरुजींकडे शिकायला ज्यावेळेला गेलास, अभिषेकी बुवांकडे, त्या काळामध्ये एक सारेगमा वगैरे अशी सोडली तर फारशा काही, आज जितकं प्रत्येक चॅनलवर एक कुठली तरी अशी एक भाग चालू असतो संगीताचा, असं काही नव्हतं. पण हल्ली त्याचं स्वरूप, ज्या पद्धतीने त्या लहान मुलांना प्रोजेक्ट करणं, त्यांच्या पालकांनी भयंकर इंटरेस्ट घेऊन सगळं करणं,
तू स्वतः त्याचा परीक्षक म्हणूनही भाग राहिला आहेस, काही ठिकाणी तू प्रमुख पाहुणा म्हणूनही भाग राहिला आहेस, तू त्याचं सगळं नियोजनही बघितलेलं आहेस. म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या वेळेला हे नव्हतं याचा फायदा आज तुला होतोय? ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्याचा काय फायदा झाला असता कसं सांगणार. पण मी एक सांगतो तुम्हाला, हे पहा, प्रत्येक काळाची ना आव्हानं आणि संधी तो काळ देत असतो. म्हणजे तुम्ही आता 2 मिनिटाकरता विचार करा, 50 चॅनल आहे म्हणून 100 लोकांना वाव आहे, पण दर्शक वाटले जातात ना. त्यामुळे एका चॅनलवरती जो येत होता त्याची काय ताकद असेल तुम्ही विचार करा. ह्याचा आपण विचार नाही करत. त्यामुळे त्यांना तो फायदा झालाच की हो आधीच्या जनरेशनला, जो नाही झाला पुढच्या जनरेशनला. आता त्या चॅनलचं TRP हा विषय का आला? कारण मल्टी चॅनल आलंय. Multi-channel. एकच चॅनल आहे त्याला TRP काय विचारणार तुम्ही? तो फायदा हा जुन्या लोकांना झाला. कारण बघायचं का नाही एवढंच ठरवायचं असलं तर ते जे दिसते तेवढं बघायचं, सिलेक्शन हा विषय नव्हता. Choice मग नव्हतं. पुढे जाऊन आमच्या वेळेला मला सगळ्यात मोठा माझ्या वैयक्तिक जीवनात फायदा काय झाला की मला गुरुकुल पद्धतीमध्ये शिकता. अभिषेकी बुवांकडे शिकता आलं. ही मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आत्ताच्या काळाचा जो प्रवाह आणि वेग आहे, तो वेग काही या गोष्टींकरता मला असं वाटतं की तितकासा पोषक नाही आहे. मग वेग जर पोषक नसेल तर त्या वेगाला अनुसरून आपण काय करावं, तर कदाचित ह्या टीव्हीच्या माध्यमाचा उपयोग लोक करून घेतात. मला पुढे जाऊन असं विचारावंसं वाटतं पण मग, की अशा वेळेला फिरोदियासारखा म्हणजे कॉलेजमध्ये नुकता प्रवेश केलेला असताना असा एखादा रंगमंच उपलब्ध होणं, ही उपलब्धी मग अशा बाबतीत जास्त महत्वाची वाटत नाही का? हे पहा, मला असं वाटतं ना, कुठल्याही व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी एक्झिस्ट होतात, ते एक्झिस्ट होण्याचं त्यांचं त्यांचं कारण असतं. फिरोदिया निश्चित आता 50 वर्ष जे टिकलंय, त्याचं मी कारण सांगायचीच गरज नाही. मी ते काळानेच त्याचं उत्तर दिलेलं आहे, की ते पोषण करतंच तुमचं त्या वेळेला. पण पॅरलल आहे, म्हणजे मला असे काही वेळ हिप-हॉप आवडतं का तुम्हाला? किंवा काही यो-यो हनी सिंग आवडतो का? कुणाला तरी तो आवडतोय म्हणून आहे तो. काय तो कुणाला तरी पोसत असेल कुठल्यातरी पद्धतीने. माझ्या बाबतीत मला फिरोदियाबद्दल खूप अप्रूप आहे. कारण जी संधी मी घेतली नाही, ती मिळाली असत्यानंतर काय झालं असतं मी ते सांगू शकतो. मला फिरोदिया मिळालं. मला त्याचा पुरेपूर फायदा का झाला? कारण मला रोज मला त्याच्यात बक्षीस मिळालं, की साहजिक आहे, मी लहान होतो. वाटायचं मी खरंच काहीतरी मोठं कमवलंय. आणि मग संध्याकाळी अभिषेकी बुवांच्या समोर गेल्यानंतर धाडकन माझं विमान तिथल्या तिथे लँड व्हायचं. फिरोदिया जितकं माझ्यासाठी त्यावेळेला महत्त्वाचं, तितके ते गुरु माझ्यासाठी होते ना, की ते रोज मला जमिनीवर शांत करायचे आणि ती इथे आपल्याला जायचंय. खूप महत्त्वाचे जे मैलाचे दगड असतात ना, त्यापैकी फिरोदिया हा माझ्या आयुष्यात नक्की आहे. एक फिरोदियाची आठवण म्हणून तुला विचारायचं आहे, थोडी वेगळी आहे, की आपण एकीकडे शिकत असतो, त्याच वेळेला अनेक ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं नेहमी होतं, इंजिनिअरिंगला मेडिकलला एखादा विषय राहतो, एखादी गोष्ट राहते. तर असं एका स्पर्धेत तू भाग घेतलास आणि त्यावेळेला तुला बक्षीस मिळणार हे निश्चित होतं, गाणं चांगलं आलं. तर विरोधकांनी तुझ्या बाबतीत पार तू कसा 2 विषय दिलेले नाहीयेस, हे नाहीयेस, असा सगळा एक उद्योग पार मॅनेजमेंट पर्यंत जाऊन केला होता. आठवतीये का ती सगळी आठवण? मी खरं त्याच्या पूर्वीच तुम्हाला माहित नसलेलं सांगतो. मी भाग घेणार नव्हतो त्याच्यात. बर. मी भाग घेणारच नव्हतो आणि त्याची 2 कारणं होती. माझ्या आईला बरं नव्हतं त्या वर्षी. त्यामुळे घरी थोडंसं अवघड वातावरण होतं. मग मी आमच्या टीमला सांगितलं होतं, की मला नाही जमणार. आणि मी 1 महिना नव्हतो. तालमी चालू होत्या बरं. हे माहिती नसेल तुलाही. तालमी चालू होत्या. आणि काही लोकांच्यात कटुता का आली ते त्याच्यामुळे आली. पण शेवटी मला प्रिन्सिपलने बोलवलं त्यांच्या ऑफिसवर. अभ्यंकर सरांना विचारा तुम्ही. अभ्यंकर सरांनी. काय झालं काळे? म्हणलं अहो घरी बरं नाही, अभ्यासात जरा लक्ष द्यायला लागणार. करा थोडं. मला चहा पाजला त्यांनी. आता प्रिन्सिपल सर जेव्हा तुम्हाला सांगा, म्हणजे प्रत्येक राजनदादा आमच्याकडे, आरवी जोशी सर जे होते तो,
तबला वाजवणार होता चांगला. अरे काय झालं कर. राजे सर, कात्रे सर जे कोण येतात ते म्हणारे काय करत नाहीस तू फिरोदिया. म्हणजे फिरोदिया करंडक इतकं चर्चा, फिरोदिया करंडक मी का करत नाही ह्याची आमच्या कॉलेजमध्ये चालली होती. मग मला असं वाटतं 3 आठवडे किंवा असं काहीतरी शिल्लक असताना माझी लास्ट मिनिट एंट्री झाली. त्याच्यामध्ये आणि ती लास्ट मिनिट एंट्री झाल्यानंतर अर्थातच आता मी गाणार आहे तर मला ज्या गाण्यांवरती छान करता येईल ती सिलेक्शन करून तसा तो फिरोदिया. पण हा काय काय मी सांगू का तुम्हाला, माझं इमान हे गाण्याशी आहे. आता करायचं तर बात करा, गाऊन तर झालं माझं. मला गायला तर मिळालं लोकांच्या समोर, मला गायला मिळालं काय ती. आता एक त्यातली जी हे आहे ना त्याची ट्रॉफी समीर इनामदारची माझ्याकडे आहे, माझी समीरकडे. म्हणलं ठेव तुला मजा म्हणून. आत्ता परवा समीर मला, तो सिंगापूरला होता आता परत आला, तो म्हणला अरे माझी एक तुझ्याकडे आहे. मिळलो माझी पण तुझ्याकडे. कारण इव्हेंच्युअली काय राहतं ना, ती का असावी कारण ती आठवण देते. पण हृदयात काय असते, त्या ट्रॉफीचं चित्र नसतं, हृदयात असतं तेवढ्या फक्त त्या आठवणी. ती मला 1 वर्ष जास्ती आठवण मिळाली याचा खूप आनंद आहे. त्या वर्षी काय गायला होतास आठवतंय का? नाही. मगाशी तू बऱ्यापैकी एक म्हणजे यादी सांगितलीस. त्याच्यामधलं सर्वात्मका वगैरे जी अगदी अभिषेकी बुवांच्या खास ह्याच्यात तू शिकलेली किंवा नाट्यगीतं वगैरे ती सोडून तुझी काही हिंदी चित्रपटातली वगैरे गाणी गायलास, त्यातलं तुला त्यावेळेला, कारण शास्त्रीय संगीताची आपण तालीम घेत असतो आणि तो विषय जॉनरच एकदम वेगळा असतो, अवघड वाटलेलं कुठलं गाणं होतं का की ज्याच्यासाठी तुला जरा जास्त कष्ट घ्यावे? अवघड ते तमिळ गाणं गायलं होतं. हिंदी कसं आहे, हिंदी तर कळतं आपल्याला. बरं तेव्हा काय गुगलवरती जाऊन चिकबुक राहिलेचे वर्डिंग्स काढा नाही. मग आम्ही ती कॅसेट रिवाइंड प्ले रिवाइंड प्ले रिवाइंड प्ले रिवाइंड प्ले करून जे वाटतं ते लिहिलं देवनागरीमध्ये, पाठ केलं आणि दिलं ठोकून. पण तुम्हाला गंमत सांगतो, ते झाल्यानंतर एक तमिळ मुलगा आला आणि माझ्याशी तमिळमध्ये बोलायला लागला. म्हणजे लिहिलेलं साधारण तमिळच्या जवळ जाणार होतं हे नक्की. मला ते कम्युनिकेट झालं. मी तुम्हाला अजून एक छान कल्पना सांगतो, तेव्हाची आठवण सांगतो तुम्हाला. अभिषेकी बुवा आमचं शिकवून झालं बुवांचं की बुवा म्हणायचे जरा पेपर घ्या. आणि मी इंग्रजी माध्यमात शिकायचं म्हणून मी नेहमी इंग्लिश पेपर उचलायचो. ते म्हणजे नाही, मराठी पेपर घ्या. झालं. तर वाचत वाचत पहिल्यांदा ही ठळक बातम्या वाचा, वरचं वाचायचो, पुढची वाचा, मग हा ही पूर्ण वाचा. असं करत करत यंदाचा फिरोदिया करंडक विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला. तुमचं नाव कॉलेज? हो, वाचा. मग ते वाचलं. मग नंतर सांघिक प्रथम, द्वितीय, तृतीय, मग दिग्दर्शन प्रथम, तर गायन द्वितीय असं म्हणून मी पुढे गेलो. ते म्हणले प्रथम कोणाला मिळालं? मी गायलं होतं, काय माझंच नाव कसं होणार? म्हटलं बाबा मला मिळालं. काय गायलं? मग त्या वर्षी म्हटलं पुरिया कल्याणमधली बंदिशी गायली. अजून काय गायला? म्हटलं मी बाळकाकांचं घर थकलेले संदेश. अजून काय गायला? मी म्हटलं मी उड जाएगा हंसा केलं गायला. अजून का? आता पंचायत. म्हटलं आता जरा. म्हटलं मी अजून कुठलं चिकपूक राहिले काय? ते म्हटलं काय चिकपूक राहिले? म्हटलं काय? म्हटलं असं असं गाणं आहे का? आणि माकारेना असं काहीतरी गाणं होतं. माकारेना. माकारेना. बरं, विषय संपवला मी कसा बसा. महिनाभरानंतर प्रवास चालू होता. मी आणि बुवा गाडीमध्ये, मी त्यांच्या शेजारी बसायचो कारण त्यांचा झोला माझ्याकडे काही लागलं तर. आउट ऑफ नोवेअर असं चाललंय, ऐकवा. म्हटलं काय ऐकवा? ते माईक असं करून तुम्ही गायला ते ऐकवा. म्हटलं नाही बाबा, नको, राहू देत. अरे ऐकवा. म्हटलं नको बाबा, कसं ऐकवणार? मग मी तुम्हाला सांगतो काय झालं. म्हटलं थांबा, मी तुम्हाला ऐक. आणि त्यांनी तारा रा 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 तारा रा 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 रा. आता म्हणले ऐकवा. मग त्याच्यानंतर मी
वल्ला तो कुलूफाला ही यमा करे ना इथं इथं वल्ला लिया कसं आहे ना चिकपक राहिले कलकित पारी बाबा मी मागच्या वर्षी हे गायलं होतो. सगळी गाणी गाऊन दाखवली बुवा. क्या बात. म्हणजे तुम्ही विचारा करा. आणि तेव्हा तो बालिशपणा माझ्यात अजूनही आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी माझं आणि अभिषेकी बुवांचं जे नातं आहे ना ते आणखीन घट्ट झालं. कारण मला सांगा कोण मूर्ख शिष्य शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या आपल्या वडिलांना गुरूंना कुठलं तरी असं गाणं गाऊन दाखवलं. पण मी गायलो. मला एक माहिती होतं मी जे गायलोय तर गायलोय आणि मला त्यात चैतन्य वाटलं तर वाटलं. कशाला खोटं सांगायचं. मी बुवांना सांगून टाकलं. शेवटी गाणं आणि सूर महत्वाचं असतं. नाही आणि अभिषेकी बुवांचं सुद्धा म्हणणं काय होतं बघा काय त्यांनी कधीही दुजोरा केला नाही. कधी कुठल्या प्रकारचं संगीत आहे ह्याच्यामुळे भेदभाव करणारे ते नव्हते. ते म्हणायचे दोन प्रकारची संगीत असतं. एक चांगलं आणि एक वाईट. सुरेल असलं की चांगलं असतं, बेसूर असलं की वाईट. मग वाईट हे शास्त्रीय संगीतातही असतं आणि चांगलं हे ललित संगीत आहे. सगळ्या प्रकारचे प्रयोग नाट्य संगीतात त्यांनी स्वतः केलेच. उदंड झाले. ऑफकोर्स. त्यामुळे संगीत हे संगीत आहे शेवटी आणि ते चांगल्या प्रकारे स्वीकारणं हा त्यातला भाग असतो. त्यामुळे कुठेतरी गुरुजींना ते फारच मनातनं भावलं असेल की अरे वा थोडे वेगळे प्रयोग आपल्या शिष्यांनी केले. फिरोदिया त्याची 50 वर्ष मग अशी तू म्हणलास की ते टिकलंय त्यामुळे त्याची वेगळी महती मी सांगायची गरज नाही. पण आज जी पिढी सगळी या फिरोदियामध्ये येते तू एवढ्यात कधी गेल्या 2-4 वर्षातला फिरोदिया बघितलायस का? मी 2-4 वर्षातला नाही पाहिला पण मी काही वर्षापूर्वी जज करायला गेलो होतो. मला साल आठवत नाही. 15-16 साली गेलो होतो. झालं तरी खूप दिवस झाले. स्पर्धेच्या बाबतीत म्हणायचं तर एक पिढी उलटली. बरोबर आहे. तर प्रचंड एकतर तांत्रिकतेचा अतिशय अप्रतिम वापर. हो. त्याचबरोबर आमच्या काळात तर थीम वगैरे हाही विषय नसायचा. एखादा शब्द वगैरे असायचा. पण आता त्याचं नाट्य इतर सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या एकत्रित असं एक फारच पुढची पिढी अत्यंत प्रगल्भतेने सगळं सादर करताना दिसतीये. या सगळ्या पुढच्या पिढीसाठी फिरोदिया करंडक त्यातनं काय ऊर्जा नक्की तू घेतलीस आणि त्यांनी घ्यावी असं तुला सांगावं असं वाटेल? उत्स्फूर्तता हा मला असं वाटतं की त्याच्या गाभ्याशी आहे. आणि उत्स्फूर्तता हा असल्यामुळे उत्स्फूर्तता जी शास्त्रीय संगीतात अत्यंत गरजेची आणि अगदी मध्यवर्ती असलेली गोष्ट आहे तिचा मला फायदा झाला. नवीन पिढी मी मगाशी म्हटलो तसं प्रत्येक पिढीला वेगवेगळे संधी आणि आव्हानं आहेत. तसं आता संधी ते टेक्नॉलॉजी जे म्हटलं ते आमच्या बाय द वे आमच्या कॉलेजनी VITनी सुरू केलं होतं. लेझर प्रोजेक्टर पहिल्यांदा आम्ही वापरला होता. तुम्ही बघा तर खरं तर इंजिनिअरिंग करणारी कॉलेजेस यांना फिरोदियामध्ये चांगलं स्थान आहे. कारण ते एक्सपेरिमेंटेशन इतकं जबरदस्त करायची. कारण टेक्नॉलॉजी एक्सपेरिमेंट इतकं चांगलं करायचे. मी इव्हन त्या पत्त्यांचं काहीतरी कार्डिनियाकच्या काहीतरी शहरात का असं काहीतरी COIPनी कमाल म्हणजे आयडियाच इतकी कमाल होती त्या स्क्रिप्टची. किंवा आत्ता मी जे जज करायला गेलो होतो त्यात पण COIPनीच. अरे बापरे मी म्हटलं एवढ्या जबरदस्त नाट्यकल्पना तुम्ही इतकी जबरदस्त थीम मग त्याच्यामध्ये हे सगळं कसं सामावलं. तर त्याची सुरुवात आमच्याकडे ओकसर मदत करायला यायचे. मिलिंद ओकसर. तर ही वॉज ऑलवेज अ फॉरवर्ड थिंकर. त्यांना खूप आणि मला दिग्दर्शनाची म्हणजे मी कायम त्यांच्या बाजूला उभं राहायचो. स्क्रिप्ट वाचायच्या वेळेला मी मुद्दाम तिकडे जायचो. मला अगदी आठवते की मला कसं दिसेल कसं पोचवावं कुठे असावं हे तेव्हापासून त्याची आवड होती. आणि आता कुठेतरी त्याचा कदाचित जेव्हा मी कुठली एक थीम कॉन्सर्ट करतो ते आपल्याला ह्याच्यातनं काय पोचवायचं आहे मग काय करायला लागेल एक थोडंसं अल्गोरिथमाइज करता येतं. तर तेव्हा लेझर प्रोजेक्टर म्हणजे काय असतं हे माहितीच नव्हतं लोकांना. आणि आमच्या शेवटच्या सीनच्या वेळेला ती पाखरं अशी 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 येतात तर ते अख्खं थिएटर म्हणजे टोपी पडणं म्हणतात ना तर सगळ्यांच्या टोप्याच पडल्यात. आणि तेव्हा ते झाल्यानंतर करंडक गेला तर दुसरं कुणाला मिळणार ह्याच्याकरता चर्चा सुरू. इतकं असरदार झालं. त्यामुळे तंत्रज्ञान बरेच वेळेला तंत्रज्ञानाचं साधारण तुम्ही मगाशी म्हटल्यासारखं रियालिटी शो सारखंच आहे बघा. कारण त्यांनी वाटोळही होऊ शकतं आणि त्यांनी उद्धारही होऊ शकतो.
मग आहारी गेलात तर डोळे जातील आणि सगळं आयुष्य जाईल. पण जर वापर करून घेतलात तर तुम्ही आणि ह्या पोषक ठिकाणी जर हे जर तंत्रज्ञान वापरता आलं फिरोदियासारखं, तर ते तुम्हाला कलेचं सुद्धा संवर्धन कुठल्या पद्धतीनं करता येतं ह्याच्यासाठी नवीन एक रस्ता दाखवतं. तो इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसनी खूप छान पद्धतीनं घेतला. आता आव्हान काय मी तुम्हाला सांगतो. आव्हान असं आहे, की एक कुठेतरी मासिकल प्रवृत्ती होत चालली आहे. म्हणजे जे वर्क होतं ते करायचं आणि हे प्रतिभेकरता भयंकर घातक आहे. म्हणजे आता पिक्चरमध्ये सुद्धा रोमॅन्टिक असला तर साधारण चालतो मराठी पिक्चर असं काहीतरी मध्ये मी कुठलं तरी हे ऐकलं. नाही मी ॲक्च्युली व्हिडिओ असे मधनं मधनं बघत असतो की व्हॉट काइंड ऑफ मूव्हीज वर्क, तर अशा पद्धतीचे मूव्हीज होतात, असे होत नाहीत. अरे पण होत नसतील तर होत नसते. कलेची पहिली गरज ही कला मांडणं ही असतं. मग नंतर ती बघणं असतं. बरोबर. तर मी जेव्हा जज करायला गेलो ना, तेव्हा मी सांगितलं बरं, मला आठवतंय. कारण कोक स्टुडिओचा तेव्हा खूप जोरदार असर होता. हा. मी मुद्दाम सांगितलं लोकांना, की मला जो तुम्ही प्रयोग करताय तो खूप आवडला, की सगळे संमिश्रित तुम्ही ध्वनी एका वेळेला सादर करायचा प्रयत्न करताय. ती काळाची गरज आहे. पण आपल्याकडे साकी, दिंडी, आर्या, वासुदेव ह्या ज्या गोष्टी आहेत, त्यातनं काही तुम्हाला प्रेरणा घेऊन मांडता येईल का बघा. कारण आता जे सोशल मीडियावरती दिसत नाही ते असतच नाही, असं झालेलं आहे. आणि जर वासुदेव सोशल मीडियावरती नाही आले, तर ते कसे दिसतील हो? मग ते कलाकारांनी दाखवायचे व्यासपीठावरून. म्हणून मी कीर्तनावरती कार्यक्रम केला. मला माहिती आहे मी जेव्हा करेन तेव्हा येतात लोक. आणि मी कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना हात जोडून प्रार्थना केली. अमेरिकेत झाला हा कार्यक्रम. तुमच्यापैकी काही मंडळी जर भारतात जाणार असाल, तर तुमच्या आप्तांना घेऊन देवळात जाल. जर कीर्तनकार असेल तर 5 मिनिटं बसा. ऐका काय सांगतो. लहान तुमच्याकडे पुढच्या पिढीचं कोणी असेल तर त्याला त्याची गोडी लावायचा प्रयत्न करा. कलेतनं लोकांना काय आवडेल, काय पटेल, हे जितकं करायचं असतं ना, तितकंच काय करणं आवश्यक आहे, काय करायला हवं, हे करणंही खूप गरजेचं आहे. सगळ्या वेळेला टाळा येत नाहीत, काही वेळेला टीका येतात. पण आपल्याला आपला उद्देश माहिती असला ना, त्या टीकाला अंगाला लागत नाही. आणि हे मला फिरोद यांनी शिकवलं, जे आजही मी करतो. मला काळाची गरज माहिती आहे. मी जेव्हा बसतो ना, तर मला माझ्या श्रोत्यांच्या डोळ्यात मी काय करतोय, ते कसं रुजतंय हे दिसतं. तर माझा आजच्या पिढीच्या सगळ्या तरुण मैत्रिणींना हे अत्यंत ताकदीचं माध्यम आहे. मनोरंजन झालं पाहिजे, हे जरी खरं असलं, तरी प्रायोगिक ठिकाणी आपल्याला मत आणि आपल्याला ज्या दुरुस्ती समाजामध्ये घडवायची आहे, ते सुद्धा वाढणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही जरूर मांडा. वा. तू प्रायोगिकतेवरती बोललास म्हणून म्हणायचंय की 50 वर्ष फिरोदियाला पूर्ण होत असताना गेल्या 49 वर्षात जे जे कलाकार या मांडवाखालनं येऊन गेले, ते सगळे पुन्हा एकत्र येणं आणि त्यातनं काहीतरी नवीन घडणं, असा एक प्रयत्न संयोजकांच्या वतीने वा. आता होतोय. जर असं म्हणलं की पूर्वीची तुझी टीम परत एकत्र येते, तर जसं लिजेंडरी क्रिकेटचे संघ आहेत तसे जुने लिजेंडरी संघांच्या पुन्हा फिरोदिया करायचे म्हटले तर भाग घेशील का? हो, का नाही? अर्थातच घेईन. अर्थातच घेईन. मी निःसंकोच. काय भाग न गेला. मला वयाच्या 80व्या वर्षी तुम्ही हा प्रश्न विचारला तरी माझं उत्तर हेच असेल. वा. 100व्या वेळेला जर मी जिवंत असेन, विचारलं तर ते तसंच असेल. आणि माझी आशा आहे, फिरोदियाच्या या मांडवाखालनं गेलेल्या प्रत्येक स्पर्धकाची, कारण तेच तर फिरोदियाचं स्पिरिट आहे.
झाल्यानंतर आम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2 एकांकिका अशाच व्ही-आय-टीनी करायच्या ठरवलं. त्यात मी विद्यार्थी नसताना आम्ही ते समीर दादांनीच ते समीरनेच लिहिलं होतं. लिहिलं होतं. खूप मजा आली. काय ना, आनंदाची निर्व्याज ट्रान्झॅक्शनच्या पलीकडे आनंद मिळतो ना, अशी ठिकाणं आता कमी व्हायला लागली आहेत. हं. तर ते आनंदाचं ठिकाण तुम्हाला दिल्यानंतर काय कुठल्या वयाचा काय विचार करता? खूप खूप धन्यवाद. तू सगळ्याच गोष्टी अत्यंत सखोलपणे सांगितल्यास या सगळ्या विषयामधल्या आणि मुख्य म्हणजे जुन्या आठवणींना त्या निमित्ताने उजाळा मिळाला. धन्यवाद. थँक्यू. थँक्स.